नमस्कार मंडळी, मी आदित्य स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत एका इंटरनॅशनल डेस्टिनेशनला आणि ते आहे थायलंड. तर सध्या मी आहे फुकेतमध्ये आणि आज तारीख आहे 14 फेब्रुवारी आणि आपण आता थायलंडमध्ये आहोत. जवळजवळ एक वीक आपण थायलंडमध्ये असणार आहोत आणि त्यात आपण कव्हर करणार आहोत फुकेत, बँकॉक आणि क्राबी. तर या व्लॉगमध्ये मी तुम्हाला A to Z सगळी माहिती देणार आहे. म्हणजे इंडियातून थायलंडमध्ये येण्यासाठी कुठल्या कुठल्या नेसेसरी गोष्टी आहेत, तुम्हाला काय काय रूल्स फॉलो करावे लागतात, काय काय डॉक्युमेंट्स कॅरी करावे लागतात. त्या व्यतिरिक्त काही तुम्हाला मी टिप्सही देणार आहेत, ज्या तुम्हाला पुढे जाऊन कामाला येतील जर तुम्ही कधी थायलंडला येत असाल. तर हा व्लॉग फक्त शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो चला, आता आपण व्लॉगची सुरुवात करूया. मित्रांनो, काल आपण मुंबईवरून फुकेतला आलेलो आहोत आणि काल माझी संध्याकाळी 4ची फ्लाईट होती आणि सकाळी रात्री मी इथे 10:30ला पोहोचलोय. तर मुंबई टू फुकेत आपल्याला 4.5 तास लागतात आणि थायलंड हे मुंबई म्हणजे इंडियापासून 1.5 तास पुढे आहे. तर इथे आल्यानंतर मग आपण चेक इन केलं इथे शाईन प्लेस म्हणून एक हॉटेल आहे, तिथे मी पटांग बीच जवळच आहे, तिथे मी चेक इन केलंय. तर आता आपण येऊया पुढच्या पॉईंटवरती. तर जेव्हा तुम्ही एअरपोर्टवरती उतरता त्यावेळेस तुम्हाला 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि थायलंडला येण्याआधी तुम्हाला हे सगळं करायचं आहे. तर थायलंडला येण्यासाठी आपल्याला कोणत्याही विजाची गरज लागत नाही. तर इथे विजा ऑन अरायवलही नाही आहे. तर इथे त्यांचा एक फक्त फॉर्म असतो, तो त्याला बोलतात काहीतरी थायलंड अरायवल टी डॅक काहीतरी, मी देईन तुम्हाला त्याचं नाव स्क्रीनवरती. तर टी डॅक फॉर्म काहीतरी असतो. तर तो तुम्हाला निघायच्या आधी म्हणजे घरातून निघायच्या म्हणजे तुमचं जेव्हा डिपार्चर आहे त्याच्या 3 दिवस आधी तुम्हाला 3 दिवसामध्ये तुम्हाला तो भरावा लागतो. तर तिथे इमिग्रेशनमध्ये फक्त तोच पाहतात. अदर दॅन दॅट असा कोणताही तुम्हाला विजा वगैरे किंवा विजा ऑन अरायवल नाही आहे. पण इथे एक स्कॅम होतो, तो तुम्हाला सांगतो. एअरपोर्टवरती काही तुम्ही बाहेर आलात तिथे असतात की विजा ऑन अरायवल असं, तर तुम्हाला घेऊन जातात. तर त्यावेळेस तुम्ही त्यांना क्लिअर सांगा की तसं नाही आहे, आम्ही इंडियन आहोत आणि इंडियामध्ये विजा ऑन अरायवल नाही आहे. सो असं 2-3 जणांसोबत झालं आहे आणि काल माझ्यासोबत म्हणजे मी सुद्धा तसे काही ऑफिसर्स तिथे पाहिले, पण मला ऑलरेडी तसं माहीत होतं, त्यामुळे मी त्यांच्याकडे असं लक्ष नाही दिलं. तर इमिग्रेशनसाठी तुम्हाला फक्त तो टी डॅक फॉर्म लागतो आणि तिथे तुम्हाला जर ऑफिसरवर डिपेंड करतं. तिथे काही आता नवीन रूल आहेत, बोलतात की 20,000 बात पर पर्सन लागतात, पण मला काल काही विचारलेलं नाही आहे आणि फॅमिलीसाठी काहीतरी 40,000 बात लागतात. तर मला तर काल तसं तर काहीच विचारलं नाही. मला फक्त माझं हार्डली 1 मिनिटामध्ये सगळं इमिग्रेशन माझं झालं. फक्त पासपोर्ट घेतला बस, दॅट्स इट, आणि फिंगरप्रिंट्स घेतले. पण ते डिपेंड्स आहे तुमच्या नशिबावरती आहे. जर तुम्हाला कोणी खसखू इमिग्रेशन ऑफिसर भेटला तर तुम्हाला तो विचारतोय, पण तुम्हाला पैसे काढून दाखवायची गरज लागत नाही. पण जर तुम्ही न्यू असाल, तुम्ही जर घाबरलेले असाल तर ती लोक तुम्हाला बरोबर हे करतात. सो तुम्ही फक्त कॉन्फिडंट राहा. मित्रांनो, आता आपण येऊया पुढच्या पॉईंटकडे. पुढचा पॉईंट आहे करन्सी एक्सचेंज. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही करन्सी ज्या आहेत त्या तुम्ही इकडेच आपल्या इंडियामध्येच एक्सचेंज करून या. तुम्हाला तिथे कन्व्हर्जन रेट चांगला मिळेल. पण तरी तुम्हाला जर थायलंडमध्ये करायचे असतील तर थायलंडमध्ये तुम्ही एअरपोर्टवरती मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार, कारण तिथे जो रेट असतो तो खूप हाय असतो. तर तुम्ही थोडेसे इंडियामधून कन्वर्ट करू शकता आणि इथे येऊन मग सिटी सेंटरमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. तर सिटी सेंटरमध्ये इथे चांगला कन्व्हर्जन रेट तुम्हाला मिळतो. या व्यतिरिक्त तुम्ही फॉरेक्स कार्ड स्वतःसोबत कॅरी करू शकता. तर मी स्वतः निओचं कार्ड आणलंय आणि या व्यतिरिक्त स्कॅपिया पण असतं. पण स्कॅपियाचा माझा तरी अनुभव फालतू आहे, कारण मी आणि माझ्या वाईफने आम्ही दोघांनीही अप्लाय केलं होतं, पण त्यांनी सरळ ते रिजेक्ट केलं आणि दोघांचा क्रायटेरिया म्हणजे आमचं जे क्रायटेरिया होता त्यामध्ये आम्ही बसत होतो, तरी पण त्यांनी ते रिजेक्ट केलं आणि रिजेक्शनचं काही रिझनही दिलेलं नाही. मी मेलवर मेल टाकले पण काही रिप्लाय आला नाही. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही निओचा डेबिट कार्डही घेऊ शकता. निओमध्ये डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड दोन्ही आहे. तर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फॉरेक्स मनी लोडिंग चार्जेस नाही लागत. मी स्वतः लोड केले त्यामुळे त्यात चार्जेस लागत नाहीत. सो मी तुम्हाला ते सजेस्ट करेन. जर तुम्ही डेबिट कार्ड घेत असाल तर निओचा घ्या आणि क्रेडिट कार्ड सुद्धा अवेलेबल आहे. आणि स्केपियाचं होत असेल तर ठीक आहे, तुम्हाला मिळत असेल तर त्याच्यामुळे थोडेसे बेनिफिट जास्त आहेत, पण त्यांचा कस्टमर सपोर्ट खूप फालतू आहे. तर आता आपण पुढच्या पॉईंटवर जाऊया. पुढचा पॉईंट आहे सिम कार्ड्स. तर सिम कार्डचे 2-3 टाईप्स आहेत, मी तुम्हाला ते सगळं एक्सप्लेन करतो. जर तुम्ही इंडियातूनच जर तुम्हाला ई सिम तुमचा फोन सपोर्ट करत असेल तर तुम्ही इंडियातूनच ई सिम अप्लाय करू शकता. त्यासाठी आहे क्लोक किंवा अगोडा, ह्या 2 ॲप तुम्ही यूज करू शकता. पण ते थोडंसं ना, मला असं वाटतं थोडंसं हेक्टिक काम आहे, कारण मी काल स्वतः अगोडावरून हे केलं आहे, ई सिम अप्लाय केलं होतं. पण ते तिथे जाऊन म्हणजे तिथेच मी चालू केलं. म्हणजे डिपार्चरच्या ना म्हणजे ज्या दिवशी डिपार्चर आहे त्या दिवशी तुम्ही इंडियामधून ते चालू करू शकता. म्हणजे तो त्यांचा बारकोड येतो, तो तुम्हाला स्कॅन करावा लागतो आणि तो तुम्ही स्कॅन केल्यानंतर तुम्हाला नेटवर्क येतं, पण ते थायलंडमध्ये येऊन येतं.
पण त्याच्यानंतर तुम्हाला KYC करावी लागते. तर त्या KYC साठी ना असं कुठलंच प्रोसेस अगोडावरती दिलेली नाहीये. आणि मी जेवढे व्हिडिओ बघितले त्यात कोणीही असं सांगितलं नव्हतं. तर त्याच्यामध्ये त्या लोकांनी एवढंच सांगितलेलं की तुम्ही तो फक्त QR कोड स्कॅन करा आणि थायलंडमध्ये जाऊन तुमचं सिम चालू होतं. सिम चालू होतं, पण तुमच्यावर कॉलिंग डेटा काहीच तुम्हाला त्यात मिळत नाही. ना कोणाचे मेसेज येणार, ना तुमचं इंटरनेट चालणार. त्यासाठी तुम्हाला KYC करावं लागते. आणि अगोडा असं सिमसाठी कोणतंही प्रॉपर असं चॅटबॉट नाहीये किंवा तुम्ही चॅटवरती त्यांच्याशी किंवा कॉलवरती तुम्ही बोलू शकत नाही. त्यांना तुम्हाला मेलच करावा लागतो. तर काल रात्री मला एवढा इश्यू झाला कारण माझं सिम चालूच नव्हतं झालं. त्यामुळे पण एअरपोर्टवरती ना 1 तासासाठी तुम्हाला फ्री वायफाय मिळतं. त्याच्यावरूनच मी कार वगैरे बुक केली आणि त्याच्यावर मी त्यांना मेल सुद्धा केला होता अगोडाला, पण त्यांचा आज सकाळी मला रिप्लाय आलाय. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन, जर तुम्हाला जास्त अर्जन्सी म्हणजे काही नसेल तर तुम्ही येत असाल तर डायरेक्ट या एअरपोर्टवरती. तुम्हाला 1 तासाचं वायफाय मिळतं, त्यातून तुम्ही तुमची कॅब बुक करा आणि त्यानंतर तुम्ही इकडे या सिटी सेंटरमध्ये या. आणि मग 7-Elevenमध्ये तुम्हाला पिनचे सिम कार्डचे ऑप्शन्स भरपूर मिळतात. तर असे त्यांचे पॅकेज असतात. तर मी हे ट्रूचं घेतलं आहे. तर हे मला पडलं आहे 30 GB 200 रुपयाला. माझ्याकडे ऑप्शन नव्हता, ह्याच्यापेक्षा सुद्धा कमी असतात. आता 30 GB म्हणजे 30 डेजसाठी व्हॅलिड आहे आणि मी सध्या फक्त इथे 7 दिवसांसाठी झालोय. पण माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता, माझं इंटरनेट चालू नव्हतं, त्यामुळे मी हे घेतलं. तर हे मला पडलंय 199 बातला, म्हणजे हे मला पडलंय 600 रुपयाला आपल्या इंडियन. तर हा ऑप्शन तुम्हाला मी सजेस्ट करेन की तुम्ही इथे येऊन हे सिम कार्ड्स घेऊ शकता.